रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुख झाले हो सुख झाले हो तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुखुताची जोडी जोडी बहुत सुखुताची जोडी बहुत सुखुताची जोडी बहुत सुखुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बलवा
देवी बरा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा कमी देवा पाहिजे आणि कमी देवा पाहिजे आणि कमी देवा पाहिजे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा देवा पाहिजे आणि कमी देवा पाहिजे आणि कमी देवा पाहिजे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया मनाची आनंदे आवडे मनाची आनंद आवडे मनाची आनंद आवडे माझ भय शंका दुराविला माझ भय शंका दुराविला माझ भय शंका दुराविला भय शंका दुराविला न कळे साधन या परती न कळे साधन या परती न कळे साधन या परती गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया मनाची आनंदे आवडे मनाची आनंद आवडे आनंद आवडे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे आता आपुलिया म्हणे आता आपुल्या सायाचे अरे आता आपुलिया हा जगदीचे सांभाळावे माझ्या गाडीचे सांभाळावे माझ्या गाडीचे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे गायनाचे उडे आपुल्या गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडे मनाची आनंदे आवडे नवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेडे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने तो का म्हणे आता
आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदी मनाची आनंदी आवडीने विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायना चिवडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी घेतलेला सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे। वक्त्याचं कर्तव्य आहे की सप्ताह असो पुण्यतिथी असो वास्तु शांती असो की वारसाचा असो कुठलंही कीर्तन सेवा म्हणलं की परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे। विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे मापेगाव तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी मला दुसऱ्या दिवसाची सेवेची संधी मिळाली। द्यावेत तेवढे धन्यवाद कोटी कोटी आभार। विठ्ठला या ठिकाणी गुणवान जमलेले भजनी मंडळ महाराज मंडळी गायक मृदंगाचार्य यांचा सर्वाच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला
आपण सर्व मिळून सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला. आज दुसरा दिवस. काल काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे जो काही कारणास्तव उशीर झाला, आमच्या इकडे बी असंच वादळ झाल्यामुळं या ठिकाणी जे सप्ते असतील तिथं असंच उशीर झालेला आहे. परंतु आज चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरविन, या न्यायाप्रमाणे आज निसर्गानं सर्वांना साथ दिलेली असल्यामुळं आपण सर्व मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण तेच वंदू आता. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काय नेणे. मस्तक हे पायावर, 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 मस्तक मंडपामध्ये एकही व्यक्ती अशी सापडणार नाही. मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे नाजवे, नवंचिता दुःख पावे, येणे न पवे स्वतंत्रता. मंडपामध्ये एकही माणूस असा सापडणार नाही दुःखाची अपेक्षा करणारा. अपेक्षा नसतानाही दुःखाचा सामना करावा लागतो, त्याच्याशी झुंज द्यावी लागती, म्हणून माणूस व्यथित होतो. मनुष्य जन्म पराधीन आहे. दुःख नाही म्हणलं तरी आपल्या जवळच आहे. कारण जसं नाण्याला दोन बाजू आहेत, सुख आणि दुःख, तसं मनुष्य जन्म म्हणलं की दुःख आणि सुख मिश्रित आहे. विठ्ठला आज सुख मिळल, उद्या सुख मिळल, परवा सुख मिळल. जन्म जायची वेळ आली तर सुख काही आपल्या पदरात मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व मुक्ती नाही गेला, मुक्ती नाही गेला.
सुखाची आशा जन्म गेला पण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया विष्टीला जीव माझा पांडुरंगा ज्या सुखाच्या अपेक्षेने आपण जगतो तो दिवस आपल्याला पाहायला मिळाला नाही आज सुख होईल उद्या सुख होईल परवा सुख होईल कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी हरि के दास विठ्ठला कोणी कोणत्या दुःखानं कोणी कोणत्या दुःखानं कोणी कोणत्या दुःखानं जो पाहिला तो ज्याच्याकडे जावा त्याच्याकडे जो देखे सो दुख आवा दुख कोई नहीं रे जो देखे सो दुख आवा दुख कोई नहीं जो देखे सो दुख आवा दुख कबीरदास महाराजांनी तर दुःखाचा परिहार दिला जो देखे सो दुखया बाबा सुखया कोई नहीं है रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंग मजोगे जो देखे सो दुखिया बाबा कारण कोणी कोणत्या दुखान कोणी कोणत्या दुखान संसार संगे सुख जोडे तरी का सेविती गिरी कंदरे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे संसारामध्ये राहून जर सुखच पत्रात पडलं असतं तर संतांचे शब्द खोटे झाले असते म्हणाला विठ्ठला विठ्ठला गरीब माणसं काही नसतंय राहण्या खाण्याची पिण्याची आबाळ होती म्हणून असं वाटतंय गरीबाला जरा जास्त दुःख असते श्रीमंत माणसं जरा सुखान नांदते मला तरी वाटतंय
आमच्या गावापेक्षा तुमच्यामध्ये गावामध्ये मोठमोठाले बंगले सगळं काही आहे. तुमच्या गावातले माणसं जरा सुखान नांदतील, जरा जवळून पहा. कारण आजाराचं मूळच आहे ट्रेस. आजाराचं मूळ आहे ट्रेस. आजाराचं मूळ हे ताणतणाव. आजाराचं मूळ हे टेन्शन. आणि ते गरीबाला नाहीच. विठ्ठला मी एक श्रीमंत माणूस पाहिला नोटबंदीच्या काळामध्ये, नाही त्याच्या अगोदर. औरंगाबाद मध्ये माझा क्लासमेटच आहे, डेप्टी कलेक्टर आहे. तो तुमच्या भागातलाच आहे, परंतु नाव सांगता येत नाही या ठिकाणी. चॅनलवाले त्याने मला 10 बाय 12ची खोली दाखवली. हजाराच्या 2-2 हजाराच्या नोटा. म्हणलं साहेब तुम्ही समाधान असतात. बैठकीत गेलं. महाराज एकदा येऊन तर पहा म्हणे. इच्छा नसतानाही त्यांनी नेलं. दाखवल्याच्या नंतर म्हणलं साहेब तुम्ही फार समाधान असतात. तेच तर हे म्हणे. कारण पैसा म्हणजे सगळं काही नाही. पैसा असला म्हणजे तो समाधानी असेल, सुखी असेल असा विषयच नाही. विठ्ठला मंडपामध्ये बसलेले माणसं म्हणले महाराज आम्ही सुखासाठी कोणाच्या दाराला जावा, कुठं जावं, सुख मिळेल कुठं. संतांच्या दारामध्ये फक्त सुख आहे. कारण दुसरीकडे कुठेही जरी करता पाहिलं अजिबात सुखाचा थांग पता सुखाचा शोध काढला तरी सुख कोणत्या ठिकाणी. सुख या संत समागमे सुखया संत समागमे नित्य दुडावे तुझ्या नामे धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेम डुलत सो म्हणून काही नाही चिंता म्हणून काही नाही चिंता. या जर सुख दुःखाची चिंता आणि सुखाचा सहवास जर करायचा असेल तर महाराज म्हणले त्यासाठी हे प्रमाण आहे. तुकाराम महाराजांनी ज्या वेळेस सुखाचा शोध केला, सुखाचं संशोधन केलं, देवाच्या दाराला गेले. देवाच्या दाराला गेल्याच्या नंतर म्हणले महाराज म्हणले वाच्यता तर करा, माझ्या भेटीला आले तुम्ही, बोलायचं होतं म्हणले थोडं बोला. काय वाच्यता तर करा, तुकोबारा तुम्ही आलेत, वाच्यता करा थोडी. काय नाही म्हणले, माझी एक इच्छा आहे म्हणले, वैष्णवाचा सहवास पाहिजे म्हणले. त्याच्यामध्ये असं काय दडलंय तर माऊली महाराज मगाच्या प्रथम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. Come on.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. फक्त वैष्णवाचा सहवास पाहिजे म्हणलं. वैष्णवाच्या संगतीमध्ये काय दडलंय त्याचा नंतर विचार करू आपण. विठ्ठला विठ्ठला घ्याला. वैष्णवाची व्याख्या पाहायची आपल्याला अगोदर. वैष्णव कोणाला म्हणावं, वैष्णव कसा असावा, वैष्णव असतो कसा, वैष्णवाची व्याख्या. वैष्णव जो कोणी वैष्णवाचे काही उपासना आहेत, 24 एकादशी आणि 5 पारणे, नरसिंह जयंती, वामन जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी आणि महाशिवरात्री, जो कोण 20 आणि 9, जो कोणी 20 आणि 9 व्रत धारण करीन, 29 नाम वैष्णव. विठ्ठला विठ्ठला. ज्यांचं देवाबद्दल अंतकरणातून पाझरच फुटतो, ज्याचा जिव्हाळा देवाबद्दल लागतो, वैष्णवतो मनोजया, अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण, तृणधन तृणजन. वैष्णवाला दुसरं उपमाच नाही, ज्याचा अंतकरणातून प्रेम निर्माण होतं, जिव्हाळा ज्याचा निर्माण होतो त्यालाच वैष्णव म्हणावं. विठ्ठला देव पंचायतीनं, देवशास्त्रानं 5 दैवता प्रमुख मानलेले. गणपतीच्या देवाला गाणपत्य म्हणलं जातं, शिवाच्या देवाला शैव म्हणलं जातं, सूर्याच्या देवाला सौर म्हणलं जातं, शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणलं जातं आणि विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणलं जातं. विठ्ठला विठ्ठला. वैष्णवाचे अंतरंग आणि बाहेरंग. वैष्णवाचं बाहेरंग कसं असावं, अंतरंग कसं असावं.
कारण आपण वैष्णव म्हणून घ्यायच्या लायकी आपल्या उतरलेलं नाही. कारण वैष्णव कसा असावा, वैष्णव जर सकाळी सकाळी जर चालला तर आमच्या खेड्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. गोपीचंदन ओठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओठी तुळशीच्या माळा, हार मिळविते गळाने, हार मिळविते गळाने, हार मिळविते गळाने. सुख सोहळा रे, अनुपम सोहळा, अनुपम सुख सोहळा रे, अनुपम सुख सोहळा रे. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. गोपीचंदन उठी, गोपीचंदन म्हणजे तुळशीची माळ गळ्यामध्ये, पवित्र तुळशीची माळ, फार मोठी माळ घालायची. कारण तुळशीची माळ घातली आणि गोपीचंदन जर लावला, तुळशी माळ मोठे महाराज सांगायचे, सकाळी सकाळी वारकरी जर चालला, गोपीचंदनात जर लावला, टिळा लावला तर काळ घाबरतो, काळ घाबरतो. आपण तर फार छोटा गंध लावतो, गंध लावायची लाज वाटते. कारण गंध लावणं फार मोठं, फार भाग्याचं काम आहे. काळ घाबरतो, काळ कापीज तया भेने कळे काळ, कापीज तया Amen.
कापिजे तया वेणे कळिकाळ. गंध जर चांगला लावला, गोपी चंदनाचा गंध लावला, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ जर घातली तर काळ घाबरतो काळ. मनोहरीचे दास लेऊती भूषणे, कापिजे तया भेणे कळिकाळ. कारण गंध फार महत्वाचा आहे. कारण एका जणाला वैष्णव व्हायचं होतं, वैष्णव व्हायचं होतं. जगद्गुरु तुकोबारायाकडे गेले. महाराज म्हणले याचे नेमावली फार कठीण जातात, थोडा शिथिल करता का? ते म्हणले ठीक आहे. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, संत दुसऱ्याला घडविण्यासाठी, परोपकार करण्यासाठी जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे संत. कारण संताशिवाय दुसरं कोणी आपलं हित करू शकत नाही. विठ्ठला वैष्णव व्हायचं होतं, थोड्या अटी शिथिल करता का म्हणे? ठीक आहे म्हणे. माळ घालायची होती, माळ दिली, माळ घातली. पण दीक्षा दिल्यावर कसं आहे, ते नेम काही ना काहीतरी पाळावं लागतो. कारण नित्य नेम नामित्त प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. वारकऱ्यासाठी नेम नेमावली करावंच लागते. कोणता नेम करता म्हणे? 1000 जप करता नाही. दररोज मारुतीचं दर्शन घेता नाही. आषाढी कार्तिकी वारी करता, असं अवघडात पाडू नका म्हणे. असं जर अवघडात पडायचं असेल तुमची माळ परत घ्या. करता काय म्हणे? काय नाही म्हणे, आमच्या घरात शेजारी कुंभार मामा राहतात, फार वैष्णव आहे म्हणे मोठे. माळ घातलेली पवित्र तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा लावतात आणि सकाळी सकाळी माती आणण्याचं काम करतात. ते गाडगे घडविण्याचं. त्यांचं दर्शन घेतो म्हणे, फक्त धरून राम राम करतो. त्यांना पाहिलं की दर्शन झालं, राम राम घालतो. त्याचा गंध पाहिल्याशिवाय चहा सुद्धा घेणार नाही. हा नेम चोखपणे पार पाडील म्हणे, जतन करीन. विठ्ठला ज्याला वैष्णव व्हायचं होतं ते सावकार होते, मोठे दुकानदार होते. कुंभार दादा रोज जायचे माती आणायला त्याच्या दुकानासमोरूनच. आणि आंघोळ करायची, दुकान उघडायचं, तिथं बसायचं. कुंभार दादा चालले की मोठ्यानं राम राम घालायचं आपला राम राम. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. कुंभार दादा म्हणे हे आपल्याला अगोदर नाही, पण आता कसं दररोज राम राम घालते. यांना रोज आपला नेम. कुंभाराचा गंध पाहिला की चहा पाणी घ्यायची, दुसरं काहीच करायचं नाही. कारण तो नेम चोखपणे पार पाडलेला असा त्यांना प्रतिज्ञा केलेली होती. विठ्ठला विठ्ठला. एक दिवस कुंभार दादा घाई घाईने गेले. 7 वाजता 6 वाजता जायच्या अगोदर काय झालं, हे दररोज त्यांचं 7 वाजता जायचे, पण ते कुंभार दादा 6 वाजता 5:30लाच गेले निघून. याने दुकान उघडलं, विचारलं, घरी गेले. कुंभार दादाच्या घरी गेले. म्हणले बाई दादा कुठे गेलेत? गेले म्हणले आज त्यांना गावाला जायचं होतं, पण जरा घाईने गेलेत माती आणण्यासाठी. 6 वाजण्याची वेळ होती. सकाळी सकाळी गेले. आता यांची भानगड झाली, कारण कुंभार दादा 8-9 वाजता यायचे. यांना काय चहा घ्यायचा दम निघत नव्हता. गेले, हे बी त्याच्या मागे गेले. गावाच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावर कुंभार दादा माती खोदत होते. आणि कुंभार दादांना माती खोदता खोदता एक सोन्याचा हंडा, मोहरा भरलेला हंडा लागलेला होता. आणि या सावकाराला काय पाहायचं होतं? फक्त गंध पाहायचा होता. गंध पाहण्यासाठी सावकार गावाच्या बाहेर गेले 1 किलोमीटर. आणि असं 5-10 फूट अंतरावर या मंदिर इतका अंधारा वाचल्यावर पाहिलं. म्हणले सावकारानं काय पाहिलं होतं? गंध पाहिला होता. आणि कुंभार दादाला काय लागला होता? एक सोन्याच्या
हंडा मोहराने भरलेला लागला होता. पाहिलं म्हणले. कुंभारदादा म्हणतात ओरडता कशाला, 50% घेऊ ना, आरडाओरडा करू नका, गावात बोंब कशाला करता म्हणे, 50% घेऊ ना. ते तिथे गेल्याच्या नंतर बघितलं तर सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा लागला. घरी आले, परत अर्ध वाटून घेतलं. निस्ता गंध लावल्याचा बघितलाय म्हणले, लावला तर नाही, निस्ता गंध लावलेला बघितला. विठ्ठला निस्ता गंध लावल्याचा फायदा इतका होतो, आपल्याला लाज वाटती. लाज ज्याच्या जीवावर आपण जगतो, माता भगिनी, आपल्याला सुद्धा कुंकू लावायची लाज वाटती. टिकल्या लावतात, टिकल्या. माझा अधिकार नाही, तो माझा विषय नाही, पण ते बरोबर नाही. वैष्णवानं पवित्र तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा आणि कपड्याचं तर बोलूच नका. आता म्हणायला फार मोठमोठाले आहेत लोक, गायक लोक आहेत, वैष्णवाचा ड्रेस त्यांच्या अंगावरच नाही. विठ्ठला विठ्ठला कुंभार दादाने गण लावलेला पाहिल्याच्या नंतर यांचा निस्ता गण लावलेला फायदा झाला. आणि मग वैष्णवाचं बाहेर रक्षण काय, फक्त तुळशी माळ, गळा, गोपीचंदन टिळा आणि अंतरंग हृदयी कळवळा वैष्णवाचा. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, 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 कंठी प्रेम दाटे बसलेले माणसं म्हणले, तुकोबाराय देवाचा सहवास सोडून वैष्णवाचा सहवास का मागतात? सुखाचं संशोधन करीत असताना देवाचा पता विचारला अगोदर, तर देव सुद्धा कुठला आहे? मृत लोकातला नाही, वैकुंठ मधला देव आहे. या ठिकाणी वैकुंठामध्ये काय नाही हो, सगळं काही आहे. चिंतामणीच्या सडका आहेत, अमृताची कोठारे भरलेले आहेत. पण या ठिकाणी फक्त देव आले कशासाठी? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी आईला, वैकुंठ सोडून संत सदनी आईला. Ah
वेढावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला माणसं सुखाची माणसं फक्त आपण व्यवस्था पाहतात कारण त्या ठिकाणी देवाला काय नव्हतं व्यवस्था नव्हती का फक्त सुखासाठी या ठिकाणी पोडले कारण देवाच्या ठिकाणी व्यवस्था जर म्हणसाल तर फार मोठी होती जे म्हणसाल ते भेटते तिथं देव ज्या ठिकाणी पोहडत होते पोहडत म्हणजे तुम्हाला खालच्या भाषेमध्ये येऊन सांगायचं ज्या ठिकाणी देवाची झोपाची जागा होती देवाची ती गादी आजपर्यंत ह्या कुठल्याही मार्केटला तो ब्रँड उपलब्ध नाही दिल्ली मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद परभणी जालना कोठेच नाही कारण ती गादीच अशी होती कोणी काय म्हणते 40,000ची गादी आणली अंग टाकल्याबरोबर झोप लागती मी म्हणतो तुमचा भास आहे माणसं उठून बसायला लागले 40,000 रुपये गेले म्हणून पण झोप लागत नाही देवाला पडायसाठी स्मूथ होती कोणी हात लावून बघा माझं नाव सांगू नका कोणी जर प्रयत्न केला तर कारण त्या गादी शेषशायची गादी होती कारण पण तेवढं सुख सोडून सुद्धा देव या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला फक्त सुखासाठी या ठिकाणी आला वैष्णव सदन आवडले नावडे वैकुंठ शेषाचे शयन नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले वैष्णव सदन शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले माणसं सुविधाचा विचार करतात देव सुविधेचा विचार करीत नाही कारण जगत ज्याच्या पाठीमागे आहे त्या ठिकाणी देवाची व्यवस्था करण्यासाठी जग कोणाच्या पाठीमागे आहे धनवंता लागी सर्व मानता सर्व मानता सर्व मानता जगत कोणाच्या मागे आहे पैसा मारे परमेश्वर जगत जिच्या पाठीमागे आहे ते देवाच्या पायात टाकली पायी लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पायी लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पायी लक्ष्मीच्या हाती दिसियाव काकुलती दिसियाव काकुलती
हाती तिसी यावे काकुलती वेगी आणावा तू हरी मग दिनाचे उद्धरी. पैसा मागणे परमेश्वर, पैशाच्या माग जगत आहे. आणि ज्यानं लक्ष्मीनं दासी म्हणून देवाचा स्वीकार केला आणि ती देवाची सेवा करते. कारण जी सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडून पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. कारण लक्ष्मीने फक्त देवाचा विचार केला, देवासाठी देवाची दासी म्हणून राहते. विठ्ठला विठ्ठला देव फक्त सुखाचा विचार, देव सुखासाठी या ठिकाणी आलेला आहे. माणूस सुखाचा विचार करीत नाही, माणूस व्यवस्थेचा विचार करते. कारण ज्या ठिकाणी देव आलते, देव अगोदर पंढरपूरला पुंडलिकराया आई वडिलांची सेवा करीत होते. कारण कोणत्याही ऋतूमध्ये आले, उन्हाळ्यामध्ये रेतीचा गुणधर्म आहे की गार असती, बरोबर आहे का? उन्हाळ्यामध्ये तापती का गार होत? तापती. आणि हिवाळ्यामध्ये थंड होती. कोणत्याही का ऋतूमध्ये येऊ द्या, पण तो हानिकारक आहे, हानिकारकच आहे. देव आले, पुंडलिकराया मी आलो म्हणले, माझी काही व्यवस्था, कशाला आले, काय आले, कोणत्या गावचे काय विचारावं म्हणून. पुंडलिकराया म्हणले तुमचं आव्हान नाही, आई वडिलांची झोप मोडल म्हणले. काळे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. पुंडलिकराय म्हणले माझी व्यवस्था काही देव म्हणले, काय करू म्हणले व्यवस्था, माझ्या आई वडिलांची झोप मोड. अहो काही थोडीफार पायाची तरी व्यवस्था करा म्हणले. फक्त एक वीट फेकतो म्हणले. पुंडलिके वीट फेकिली ती देवाचे चरणाशी लागिली. देवे पूजा मानिली एक भावे विठ्ठला विठ्ठला. देवाने पूजा उपचार म्हणून विटीचा स्वीकार केला आणि तुमच्या आमच्या करता भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी योगे झाले 28 उभा पुंडलिका पाठीस भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी फक्त तुमच्या आमच्या
करता गोड गरिबासाठी नाही, जे फक्त भक्तांचे कैवारी. कारण देव कटिकर कमरेवर हात ठेवून भवसागराचं पाणी फक्त कमळ इतकंच आहे. आणि या इथे भेदभाव नाही. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे आहे अधिकार फक्त देवाच्या दर्शनासाठी. अजिबात कोणालाही प्रतिबंध नाही. सबके लिए खुला है मंदिर है हमारा, मंदिर है हमारा. मतभेद को बुलाओ, मंदिर है हमारा, सबके लिए खुला है मंदिर है हमारा, मंदिर है हमारा. सर्वांनी याचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं. देवाच्या दर्शनानं, देवाच्या नुसतं पाहिलं, काही कोणतंही पाप असलं, कोणतंही काही असलं, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं नुसतं जर मुख पाहिलं ना, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. हे वैष्णवाच्या सहवासामध्ये मानव सुखित होतोच, दानवही सुद्धा सुखी होतो, जीवही सुखी होतो आणि देवही सुखी होतो. विठाला देवानं वैष्णवाच्या घरी 36 वर्ष राहावं. कालच नाथषष्ठी झाली. सर्वात श्रीमंत आणि सर्वात शांत असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या घरी देवानं 36 वर्ष पाणी भरलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे, निळा वंद त्या
पाये आनंद भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय 36 वर्ष आमच्या नाथरायाच्या घरी कावडीनं पाणी भरलं श्रीखंड्या चंदन उगाळो श्रीखंड्या नाथरायाच्या घरी देवानं श्रीखंड्याच्या रूपात वस्त्र द्यायचे चंदन उगाळून द्यायचा कोणाला लावायसाठी कोणाला लावायसाठी देवाला लावायचं कारण श्रीखंड्या हा देव होता नाथरायाच्या घरी 36 वर्ष राबला दासाचा तो दास हरी रे नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन नाथरायाची व्यवस्था त्यानं पाणी मागितलं कारण एवढी व्यवस्था केली 36 वर्ष राबला श्रीखंड्याच्या रूपात नाथ महाराजांना जर तहान लागली श्रीखंड्यानं पाणी आणून द्यावं नाथ महाराजांनी म्हणावं श्रीखंड्या तुला कसं माहित मला तहान लागली हा म्हणला उगच रोजच्या प्रमाणे दिलं नाथ महाराजाची पाठ खाजवली जिथं खाजवायली तिथंच खाजवावं श्रीखंड्यानं नाथ महाराज म्हणले श्रीखंड्या हे तुलाच कसं माहित रे इथंच खाजवती म्हणून न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहारती न लगे देवाच्या मनात वैष्णवाच्या मनात काय चाललंय हे फक्त देवाला कळतं मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवारा कळो येईल अंतकाळी वैष्णवाच्या मनात भक्ताच्या मनात किंबहुना संताच्या मनात जरी करता काही चाललेलं असलं फक्त देवालाच माहित होतंय विठ्ठला नाथ महाराज कारण साहेब असो एखादे किंवा महाराज असो जर वय झालं ना तर माणसाने एखादा आपल्यापेक्षा वयानं लहान एखादा मित्र करावं कारण मुलं बाळ जर मोठे झाले तर ते आपलं ऐकतीलच असं काही खरं नाही नाथ महाराज वय झालं आणि हरिपंडित नाथ महाराजाच्या मनाच्या विरोधात थोडा गेला नाथ महाराजाला म्हणले नाथ महाराज तुमचं राहिलेलं रामायण कोण लिहिल नाथ महाराजाचं म्हणणं होतं हरिपंडित तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं परंतु हरिपंडित ऐकत नव्हता अरे तुझ्या पाया पडायचं नाही माझा गावोबा लिहिल म्हणले गावोबा महाराज म्हणजे एक नाथ महाराजाच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची आणि गोड खायला लखलेला एक गावोबा पुरणपोळी खायची आणि त्या वडाच्या झाडाखाली झोपून राहायचं पण वेळ आल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणले आपला राहिलेलं रामायण माझा गावोबा लिहिल
कृपा कटाक्षेने आलेली आपल्या पदवी बैसविली भक्तादि धरे वरदान। कारण कृपादृष्टी जर झाली ना काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले। सर्व साधनाचे सार देवाच्या मनात आल्याच्या नंतर काही बी करता येते। विठ्ठला वैष्णवात एवढे रमले श्रीखंड्याच्या नादात। कारण श्रीखंड्या देवाचं नाथ महाराजाचं कोणतंही काम श्रीखंड्या करायचा। एक दिवस नाथ महाराज म्हणजे श्रीखंड्या माझ्या पश्चात तुझं कसं होईल रे, माझं वय झालंय आता, मला वाटतं तुझे 2 हाताचे 4 हात करून द्यावा। महाराज म्हणले बघा तुम्हाला जसं कळन तसं, तुमच्या मनावर आहे म्हणले, काही मनाला वाटून घेऊ नका म्हणले। 2 हाताला 4 हात करायची गरज नाही, पण वाटत असेल तुमच्या मनाला तर तसं करा। विठ्ठला हरिपंडिताचा व्यवहार श्रीखंड्यासोबत कसा बी झाला, ते श्रीखंड्यानं नाथ महाराजाला म्हणावं महाराज तुम्ही लक्षात घालू नका, आमच्या दोघांच्या भानगडीत पडू देऊ नका म्हणे, तुमच्यामुळे मी याचं काही सहन करतो। विठ्ठला विठ्ठला नाही म्हणले, मी जर माझं आज नाही उद्या काही खरं नाही म्हणे, मला वाटतं तुझं लग्न करून द्यावा। बघा म्हणले तुम्हाला वाटतं। 2 दिवसाच्या नंतर महाराजांना साक्षात्कार झाला। श्रीखंड्यामध्ये साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे हे त्यांना कळालं। नाथ महाराजाच्या लक्षात आल्याच्या नंतर नाथ महाराज रडू लागले, श्रीखंड्या माझ्यामुळं पांडुरंगा तुम्हाला त्रास झाला, मी व्यवहार चुकला म्हणले, माफ करा। नाही म्हणले तुम्ही काल म्हणले होते 2 हाताचे 4 हात करून देतो, तेवढं तर करा। नाही नाही महाराज म्हणले माफ करा, जा म्हणले आता पंढरपूरला, पण तुमच्यासारखं वैष्णव कोणीच भेटणार नाही, तुमच्या वैष्णवासारखं सुख कुठं भेटणार नाही। नाही म्हणले, पण तरी काय ठरवलं नाथ महाराजांनी, देवाला नेऊन घाला सरळ। जरी देव दवडोनी घातीला बाहेरी, पडतोनी पाहे तव घरा भीतरी। देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगतिया गोड या वैष्णवाचे। कीर्तनाची सेवा आवड ही मोठी, एका जनार्दनी देवे घातली मिठी। कारण तुमच्यासारखं वैष्णव कोण, तुमच्यासारखं वैष्णवासारखं जगात कोणी नाही म्हणले महाराज, मग कुठं जाऊ। पण तरी पण वैष्णवाचा साक्षात्कार झाला, देवाचा साक्षात्कार वैष्णवाला झाला। आणि नाथ महाराजांनी सांगितल्याबरोबर देव काय झाले, जरी करता नेऊन घातले तर देव एका दारानं गेले आणि दुसऱ्या दारानं येऊन बसले, देव जायला तयार नाही। विठ्ठला देव आलते ज्याच्यासाठी, पुंडलिकासाठी आलते, पुंडलिकी बरवे केले, पंढरीशी निधान आणले। कारण पुंडलिकरायला विचारलं, देवा पुंडलिका मी कोणाच्या ध्यानामानात येत नाही म्हणे, योगियाच्या ध्यानी धाताना तुळसी, योगीशी नताती साधन कपाटी, परी नाही भेटी ध्यानी मनी, परी नाही भेटी ध्यानी मनी। पुंडलिकराया कोणाच्या ध्यानातही नाही हो, कोणाच्या मनातही नाही, परंतु मी तुम्हाला बोलायला लागलो विचारा। परंतु वैष्णवाचं कसं असतंय, वैष्णवाचा जर भाव जर सरळ असला, ज्याची करी सेवा भय काय त्याच्या जीवा, करिता स्वामी सहीवाद अधिक अधिक आनंद। तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर वर्गात कोणत्याही जातीचा कोणत्याही कुळाचा विद्यार्थी जर असेल, त्याला अचूक जर उत्तर दिलेलं असेल
तर ते शिक्षकाला घ्यावंच लागतंय. विठ्ठला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. कारण ह्याच्या नंतर मला काही घेणं देणं नाही, फक्त वैष्णवाचा सहवास पाहिजे म्हणले. आणि वैष्णवाचा सहवास एकदा मिळाला त्याच्यानंतर झाला इतका बी आनंद करीन म्हणले महाराज. अभंगाच्या दुसरा गायनाचे उडे आपुले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. जर वैष्णवाचा सहवास मिळाला दुसरं काहीच करणार नाही म्हणे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचन गायन करीन गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मला जसा या नामाचा छंद करता येईल, नाचता येईल, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कारण या ठिकाणी कसं आहे जरा तरणे कमी आलेत. कारण त्या तिथं कसं आहे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अरे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. फक्त या ठिकाणी डीजेच्या समोर नाचणारे तुम्हाला सांगतो मी ते काहीच कामी नाही. फक्त या ठिकाणी मी गातो नाचतो अणले वेळा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो देहीच मी देही अवस्था झाली पाहिजे. अरे या नामा संकीर्तनामध्ये नामामध्ये एवढी ताकद आहे. कारण देहभान हरपलं पाहिजे माणसाचं.
भान विसरलं पाहिजे माणूस. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य छंद यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाच्या छंदे. माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो चाळा. कारण माणसाला फक्त राम नामाचा छंद लागला पाहिजे. माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. नित्य म्हणजे दररोज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगती राहिली, कारण वैष्णवाच्या संगतीमध्ये काय होतंय, वैष्णवाच्या संगती एवढं भी सुख है. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या सहवासात, वैष्णवाच्या सहवासात मानव सुखी, वैष्णवाच्या सहवासात देवही सुखी, वैष्णवाच्या सुखात दानवही सुखी. तुम्हाला माहित आहे, नाव घेऊन दि देवाचे ते ब्रीद हिरण्यकाश्यपूचे. भक्त हिरण्यकश्यपून कायदा होता त्याच्या राज्यामध्ये, देवाचं नावच घ्यायचं नाही. एक दिवस देव ऋषी नारद आले आणि त्याच्या सिंहासनावर बसलं आणि पाद्यपूजा केली. ज्यानं कायदा काढला त्यानं काय केलं, तो कायदा त्यानेच मोडला. कारण संताचा तो संग नोही भल तैसा, तात्काळ ती दशा पालटती. चंदनाच्या संगे पालटती झाडे. कारण संताच आहेत तसं. कारण संताच्या संगतीमध्ये एवढा फायदा आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती देवाची. संत समागम एखादी परे, संत समागम एखादी परे, संत समागम एखादी वैष्णवाच्या संगतीमध्ये मानवही सुखी होतो, देवही सुखी होतो आणि जीवही सुखी होतो.
म्हणून देवानं काय केलं, वैष्णवाच्या संग सोबत राहण्याचा पवित्राच घेतला आणि वैष्णवाशिवाय राहू शकत नाही देव म्हणले. म्हणून आता वैष्णवाच्या ठिकाणी नेहमी काय राहतं, सुख राहतं. या ठिकाणी सुखाची जागा हीच आहे. आपण पहिलं प्रमाण पाहिलं, सुख या संत समागमी नित्य दुणावे तुझी नावे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. मला 8 तासाकडे यायचंय, एकच प्रमाण टाकायचं, कीर्तन संपत. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा, जन जन ते टाळ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, कारण या ठिकाणी येण्यासाठी जे प्रतिबंध आहेत, प्रतिबंध कोणालाच नाही, सकळाशी येथे आहे अधिकार. न पाहे याती कुळाचा विचार, किंवा तुका म्हणे नाही जाती सवे काम, त्याच्या मुखी नाम तोची धन्य. सर्वांना अधिकार आहे, पण आपल्याला आडका येते लाज भय शंका दुराविला मान. आपण कोठेही जाताना लाज बाळगत नाही, पण या ठिकाणी कसं करू जाऊ का नको, कसं करू जाऊ का नको लाज वाटते, मान लागतो. तुका म्हणे येथे न पाचारिता जावे, या ठिकाणी येण्यासाठी मान पान लागत नाही. लाज भय शंका दुराविला मान, शंका पण येऊ देऊ नका. आपण आपल्याला आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये 14 दिवस वनवास भोगावा लागला, काही मेले. पण जर 14 नीट झालेलेच जर बिल पाहायला गेलं 2-2.5 लाख रुपये असं वाटतं बिल लागले तेल. आतापर्यंत आपल्याला जगाच्या मालकानं सांभाळलं, त्याचं कधी बिल मागितलं का? पण या ठिकाणी लाज वाटते तुम्हाला, यासाठी लाज वाटायला नाही पाहिजेत. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायना चिवडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या पडते गायना चिवडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने तो का म्हणे आता पुल्या सायाचे आम्हा जगदीशे सांभाळावे आपण सायास करा सायास करीशी प्रपंच निशी आडशी न भजीशी आलेल्या याच्यावत जीवाला आलेल्या जीवांचं आद्य कर्तव्य आहे भक्ती करणं मी ज्या प्रमाणे सांगितलं काय 5 देवता प्रमुख मानले त्याच्यापैकी कोणत्याही देवाची भक्ती जरी करता केली तर मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे कारण सांभाळ करणारा जगाचा पालन पोषण करणारा तो जगाचा पांडुरंग परमात्मा आहे म्हणून आम्हा जगदीशे सांभाळावे गायना चिवडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने म्हणा चाल